काय विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला, डायरेक्ट सेकंड इयर फार्मसीला ऍडमिशन घेताय. मग मनात तर खूप सारे प्रश्न असतील की मग आम्हाला तर गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, मग आम्ही कोणत्या कॉलेजला घ्यावं, आम्हाला प्रायव्हेट जॉब करायचा आहे, आम्हाला पीएसयू मध्ये जायचंय, मग आम्हाला डिग्री प्लस जॉब दोघे एक साथ करायचंय. मग आम्ही काय करू, रेग्युलर करू, पार्ट टाइम करू, त्यानंतर आम्हाला बाहेरच्या गावी आम्ही जाऊ की नाही जाऊ, का आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही ऍडमिशन घेऊ, मग आम्हाला तर एवढे एवढे पर्सेंटेज आहे, मग आम्हाला कोणत्या प्रकारचं कॉलेज मिळेल, मग ऑप्शन फॉर्म आम्ही कसा भरावा, मग आम्ही कन्सल्टन्सी घ्यावी की नाही, कन्सल्टन्सी म्हणजे नेमकं काय असतं, मग आम्ही कशा प्रकारचं करिअर निवडावं. मग जर समजा आम्हाला बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जायचं असेल, मग आमची तर इकॉनॉमिकल कंडिशन खूप पुअर आहे, मग आम्ही हॉस्टेलचा व्यवस्था कशी करावी, आम्हाला राहण्याची खाण्याची सोय नेमकी कशी होईल, आम्हाला तर एज्युकेशन लोन घ्यायचं आहे, मग आम्ही काय करू, हे कशा प्रकारे घ्यावं लागेल. संपूर्ण डाऊट तुमचे 20च्या 20 टोटल डाऊट जे तुमच्या मनामध्ये येत असतील, सर्व डाऊटचं, सर्व शंकांचं निरसन आजच्याच व्हिडिओमध्ये होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचे संपूर्ण शंका, संपूर्ण डाऊट हे सॉल्व्ह होतील, म्हणजे होतीलच, म्हणतोय मस्ट. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी विनीत भावसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवस झाले बरेचसे विद्यार्थी मला बोलतायत, सर आम्हाला कन्सल्टन्सी वगैरे घ्यायची आहे, तुम्ही आम्हाला थोडंसं गायडन्स वगैरे प्रोव्हाइड करा, आम्ही भविष्यात नेमकं काय केलं पाहिजे आम्हाला थोडंसं सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की मी 11वी 12वी डिप्लोमा बरेचसे क्लासेस वगैरे माझे चालू असतात. तर विद्यार्थ्यांना वेळ मी देऊ शकत नाही. मग माझ्या प्रत्येक भाऊला, प्रत्येक बहिणीला, म्हणजे तुम्ही बरं, कारण तुम्ही माझं कुटुंब आहात, तुम्ही माझी फॅमिली आहात, तुम्हीच तर माझा परिवार आहात. मग तुमच्या सर्वांना हेल्प व्हावी, सर्वांना मदत व्हावी म्हणून हा जबरदस्त असा मोठा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही ऍडमिशन घेऊ नका असं मला वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण काही मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, या प्रश्नांचं उत्तर तुम्ही मनोमन थोडंसं विचार करा. चला तर पहिला प्रश्न आपला असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जॉब नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये करायचा आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट क्षेत्रात करायचा आहे, प्रायव्हेट मध्ये करायचा आहे का पीएसयू मध्ये करायचा आहे. बघा आता, ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल आणि ज्यांचं एम असेल, टार्गेट असेल, फोकस असेल की मला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे आहे, मग अशा विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं की लो लेवलला ऍडमिशन घ्या. का हे पण मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही लो लेवलच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला कॉलेजला नाही पण गेले तरी चालेल. म्हणजे अशा कॉलेजला ऍडमिशन घ्या की ज्या ठिकाणी अटेंडन्स कंपल्सरी नाही, प्रॅक्टिकल वगैरेला नाही पण गेलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय की तुम्ही लायब्ररी जॉईन करून घ्या, सकाळी 8 वाजता जा आणि संध्याकाळी 7-8 वाजता त्या डायरेक्ट 9-9, 10-10 तास, 12-12 तास रोजचा अभ्यास करा. अरे 2 वर्षात जोपर्यंत डिग्रीचं सर्टिफिकेट हातात येत नाही ना, त्याच्या अगोदर तुमच्या हातात जॉबचं लेटर असेल डायरेक्ट. ठीक आहे, येतं का लक्षात तुम्हाला. 2 वर्ष कडाडून मेहनत करा, अशी जबरदस्त मेहनत करा ना की 2 वर्षात तुमच्या हातामध्ये जॉबचं लेटर आलंच पाहिजे, ते पण गव्हर्नमेंट जॉबचं. ठीक आहे, हा झाला गव्हर्नमेंटसाठी विषय. कारण कसं असतं माहिती का, जर तुम्ही रेग्युलर डिग्री वगैरे करता आणि तुमचं स्वप्न आहे गव्हर्नमेंट जॉबचं, तर मला सांगा, तुम्ही रेग्युलर लेक्चर करशाल, मग रिडिंग, मग प्रॅक्टिकल, मग त्याचा असाइनमेंट, मग हा सण, मग तसं रोजचा अभ्यास, म्हणजे याची सवय लागून जाते. मग आपला जो मेन फोकस असतो, मला सांगा तुम्ही डिग्री का करताय, जॉबसाठी. अरे मग जॉबसाठी अभ्यास करा ना. येतंय का लक्षात तुम्हाला. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ध्येय असेल की नाही मला प्रायव्हेट जॉब पाहिजे, मला प्रायव्हेट जॉब पाहिजे, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करा माहिती का, बेस्ट ऑफ बेस्ट कॉलेज निवडा, म्हणजे तुमच्या पर्सेंटेजनुसार. ठीक आहे ना, बेस्ट कॉलेज निवडा, रेग्युलर डिग्री करा, तुमची रेग्युलर लेक्चर वगैरे करा, जे पण काय असाइनमेंट, रिडिंग वगैरे एकदम सर्व जबरदस्त. 3 वर्ष कॉलेजमध्ये मेहनत घ्या, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करा आणि तुमचा रिझ्यूमे एकदम स्ट्रॉंग करा, वेगवेगळे कोर्सेस वगैरे करा, तुमचा रिझ्यूमे एकदम जबरदस्त करून टाका. म्हणजे ज्यावेळेस तुमचं कॅम्पस रिक्रुटमेंट वगैरे होईल ना, त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट व्हायलाच पाहिजे, एमएनसी कंपनी तुम्हाला उचलायलाच पाहिजे. अशा प्रकारे प्रिपरेशन करा. म्हणजे काय की जर तुम्ही बेस्ट कॉलेज मिळवलं तर त्या ठिकाणी बेस्ट कॅम्पस येतील आणि तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. आता हे तर झालं की ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी. आता आपण बघूया 3 नंबरची कॅटेगरी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पीएसयू मध्ये जॉब करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं लहानपणापासूनचं, म्हणजे काय की जेव्हापासून तुम्हाला समजायला लागलं ना तेव्हापासून, बरं चला, मग तेव्हापासून तुमची इच्छा असेल की मला पीएसयू मध्ये जायचं आहे, तर तुम्ही काय करा, एक मिडल क्लास म्हणजे मिडल लेवलचं कॉलेज सिलेक्ट करा, ज्या ठिकाणी लेक्चर वगैरे होता, सर्व काही व्यवस्थित होतं. ठीक आहे ना, असं कॉलेज तुम्ही निवडा आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करा. आणि त्यासोबतच त्या डिग्रीला जा विसरून गेटच्या स्टडीवर फोकस करा. कोणाच्या, गेटच्या स्टडीवर. गेटला मॅक्सिमम मार्क पाडा. वाटलं असं जेवढे पैसे तुम्ही समजा मोठ्या मोठ्या कॉलेजला टाकणार होते ना, तेवढे पैसे तुम्ही गेटच्या इन्स्टिट्यूटवर फोकस करा. जबरदस्त अभ्यास करा, गेटमध्ये रँकिंग मिळवा, स्कोर मिळवा आणि छान छान सुंदर सुंदर पीएसयू मध्ये सिलेक्ट होऊन जा. किती सुंदर आहे. किंवा तुम्ही डिप्लोमाच्या बेसवर सुद्धा वेगवेगळे फॉर्म आले त्या ठिकाणी अप्लाय वगैरे करू शकता. ज्या विद्यार्थ्याचा गेटचा स्टडी झालेला असतो ना, तो विद्यार्थी डिप्लोमाच्या बेसवर कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतो, ही गॅरंटी माझी. पण गेटचा स्टडी जबरदस्त पाहिजे बरं तुमचा. झालं तर पहिला पॉईंट, पहिला क्वेश्चन तुमचा क्लिअर झाला असेल की जॉब तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करायचा, त्यावर तुम्ही कॉलेज ठरवायला हवं. तर आता दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की डिग्री रेग्युलर करावी की पार्ट टाइम करावी. आम्हाला डिग्री सोबत जॉब सुद्धा करायचा आहे, कारण आम्ही एवढा पैसा वगैरे नाही आणू शकत. मग आता आम्ही काय करायचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या भारतामध्ये, या महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये अशी बरीचशी कॉलेजेस आहे की ज्यांचे सीट भरल्याच जात नाही, अरे अर्ध्या पण भरत नाही. मग अशा कॉलेजेसला तुम्ही भेट द्या आणि सांगा, सर माझी परिस्थिती थोडीशी गरिबीची आहे, पण मला शिकण्याची भरपूर इच्छा आहे, तुम्ही मला ऍडमिशन दिलं तर मी खूप मनापासून शिकेल सर, पण मला जॉब सुद्धा करावा लागेल सर. तर बघा सर, तुम्ही तुमच्या कॉलेजला मला ऍडमिशन वगैरे देऊ शकता का? तर अशी जी कॉलेजेस असतात ना, 10,000 15,000 20,000 तुम्हाला ऍडमिशन देऊन मोकळं करता. कारण मला सांगा, कॉलेजची सीट खाली पडण्यापेक्षा एखादा विद्यार्थी शिकला तर चांगलाच आहे ना. आणि बघा कसं असं माहिती का, तुमच्याकडून त्यांना 10-15,000 रुपये भेटतात ते वेगळे, आणि गव्हर्नमेंट कडून जी स्कॉलरशिप भेटते ना अर्धी फीस ती वेगळी, म्हणजे त्यांची तर मलाच झाली. येतं एक लक्षात तुम्हाला. मग अशा कॉलेजेसला ऍडमिशन घ्या की ज्या ठिकाणी अटेंडन्सचा काही झोल झालाच नाहीये, नंतर प्रॅक्टिकलला काही नाही पण गेलं तर चालतं, फक्त फायनल एक्झामला, त्यानंतर फायनल एक्सटर्नल ओरलला, एक्सटर्नल प्रॅक्टिकलला जावं लागतं, किंवा सबमिशन वगैरे एखाद्या दिवशी जाऊन हे आपल्याला पूर्ण करावं लागतं. अशा कॉलेजेसचा शोध घ्या आणि जा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी कॉलेजेस असतात, म्हणजे असतातच. तर जा, शोधा, तुम्हाला कॉलेज वगैरे मिळून जाईल. तर अशा कॉलेजेसला तुम्ही ऍडमिशन घ्या आणि तुमचं बघा डिग्री पण चालू ठेवा आणि तुम्ही जॉब पण करत राहा. बघा याचा फायदा काय होईल माहिती का, ज्यावेळेस तुम्ही जॉब वगैरे करताय तुम्हाला एक्सपिरियन्स पण मिळतोय, वर्क एक्सपिरियन्स, आणि बघा त्यासोबतच तुमची डिग्री पण होते. म्हणजे पुढे चालून जर समजा त्याच कंपनीमध्ये तुम्ही डिग्रीचं सर्टिफिकेट दाखवून स्वतःचं प्रमोशन करू शकता, बरोबर की नाही? किंवा डिग्री प्लस तुमचा वर्क एक्सपिरियन्स याला घेऊन तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सुद्धा अप्लाय करू शकता, तुमचा पगार वाढ होणार म्हणजे होणार. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा प्रश्न असा आहे की सर आमची इकॉनॉमिकल कंडिशन थोडीशी वाईट आहे, मग आता आम्ही काय करावं? आमची तर डिग्री पण करायची इच्छा नाहीये, मग आता आम्ही काय केलं पाहिजे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझं सांगणं असं आहे की जर तुम्ही डिप्लोमाच्या बेसवर जॉब शोधत गेले तर तुम्हाला जास्तीत जास्त वर्कर, ऑपरेटर अशीच पोस्ट मिळणार आहे. पण बघा जर समजा तुम्ही डिग्री केलं तर तुम्हाला सुपरवायझर, इनचार्ज वगैरे अशी सुद्धा पोस्ट मिळू शकते. मग तुम्ही काय करा, एकदम लो लेवल, एकदम लो, बघा एखादा खेड्यापाड्यातलं एकदम लो लेवलचं कॉलेज शोधा, त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन मोकळे होऊन जा. आणि बघा दुसरी गोष्ट अशी करा की ते पैसे तुम्ही काय करा, वेगवेगळे कोर्सेस करा. म्हणजे समजा बघा मेकॅनिकल असाल तर सीएनसी करा, ऑटोकॅड करा, इन्व्हेंटर करा, पीएलसी करा, स्काडा करा. म्हणजे जेवढे कोर्सेस वगैरे आहे ना ते सर्व शिकून घ्या, तुमचा रिझ्यूमे स्ट्रॉंग बनवा. आणि बघा मला असं म्हणायचंय की त्यासोबतच थोडं अभ्यास वगैरे पण करू ठेवा. म्हणजे कसं आहे माहिती का, जर समजा एखाद्या एमएनसी कंपनीचा इंटरव्ह्यू वगैरे द्यायला झालं, तुमच्याकडे नॉलेज पण असेल आणि तुमच्याकडे रिझ्यूम पण तुमचा तेवढा स्ट्रॉंग असेल, मग छान तुम्हाला जॉब वगैरे मिळू शकतो. म्हणजे मला असं म्हणायचं की डिग्री करा, डिग्री करून तुम्हाला भरपूर फायदा वगैरे आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. चला त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे की डिग्रीच्या फीस साठी पैशांची अरेंजमेंट कशी करावी, एज्युकेशन लोन नेमकं कशा प्रकारे काढावं ते सुद्धा मी सांगून देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सुद्धा एज्युकेशन लोन साठी खूप भटकला होता, पण मला काही मिळालं नाही. मग त्यामुळे मी काय केलं, माझ्या आईकडून नंतर जे पण काही नातेवाईक वगैरे होते त्यांच्या बचत गटातून मी लोन वगैरे काढलं, त्याच्यावर माझं शिक्षण वगैरे कंप्लीट केलं. तरी सुद्धा माझ्या गरजा काही भागात नव्हत्या. मग मी काय केलं, सेकंड इयरला असताना, डिग्रीच्या सेकंड इयरला असतानाच मी काय केलं, एका कोचिंग क्लासेसवर शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर माझी स्वतःच्या कोचिंग क्लासवर सुद्धा मी शिकवायला सुरुवात केली. असं करत थोडासा पैसा वगैरे जमवला आणि माझं शिक्षण मी कंप्लीट केलं. ठीक आहे ना, येते का लक्षात तुम्हाला? म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला असतानाच मी शिकवणं वगैरे, टीचिंग वगैरे स्टार्ट करून दिलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग बघा माझी एज्युकेशन लोन का बरं झालं नाही, कारण मला त्यावेळेस काही जास्त माहिती नव्हतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन लोन हे नेमकं दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे काय, इंटरेस्ट फ्री लोन, इंटरेस्ट फ्री लोन, आणि दुसरा आपलं इंटरेस्ट वाला लोन. आता इंटरेस्ट फ्री लोन मध्ये कसं असतं माहिती का, या ठिकाणी बघा तुम्हाला जर समजा 4 लाखांपेक्षा कमीचं लोन घ्यायचं असेल ना, तुम्हाला गॅरेंटर वगैरे काही मॉर्गेज वगैरे ठेवायची गरज नसते. आणि 4 लाखांपेक्षा जास्तचं लोन तुम्हाला पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला काही ना काही मॉर्गेज, कोणी ना कोणी गॅरेंटर, गव्हर्नमेंट गॅरेंटर की जो गव्हर्नमेंट जॉब वगैरे करतो असा गॅरेंटर तुम्हाला ठेवावा लागेल. म्हणजे काय की जर तुम्ही पैसे नाही पे करू शकले तर तो देईल, असा विषय असतो बरं तो. ठीक आहे ना, 4 लाखांपेक्षा कमी असेल तर कोणत्या प्रकारची गॅरेंटरची वगैरे गरज नाही. पण 4 लाखपेक्षा लोन जास्त असेल, म्हणजे तुमच्या 3 वर्षाची टोटल फी ही 4 लाखपेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्हाला गव्हर्नमेंट गॅरेंटर किंवा एकदम बेस्ट जॉबवाला त्याची गॅरेंटर वगैरे लागतं. ठीक आहे ना. चला आता इंटरेस्ट फ्री लोन म्हणजे नेमकं काय माहिती का तुम्हाला? तर यामध्ये काय असतं, जर समजा सपोज करा तुमच्या कॉलेजची फी आहे 1,20,000 रुपये प्रतिवर्ष. म्हणजे बघा जी तुमची वर्षाची फी असेल ना त्याला डिवायडेड बाय 12 करण्यात येईल. म्हणजे कॉलेज तुम्हाला काय करेल, 1,20,000 रुपयाचा डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट तुमच्या कॉलेजच्या नावे तर देऊन देईल, पण या 1,20,000 डिवायडेड बाय 12 करेल. आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला किती आलं समजा, ते 10,000 रुपये आलं, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये भरावे लागतील. म्हणजे काय की शिकत असतानाच तुम्हाला 10,000 रुपये महिना बँकेमध्ये भरायचा आहे. काही बँका याला सिंपल इंटरेस्ट लावू शकतात. ठीक आहे, तर ही तुम्हाला गोष्ट क्लिअर झाली असेल की इंटरेस्ट फ्री लोन म्हणजे काय असं माहिती का, की तुम्हाला शिकत असताना थोडा म्हणजे ईएमआय मध्ये तुम्हाला पैसे वगैरे द्यावे लागतात. ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट वगैरे लागत नाही. आता दुसरा प्रकार म्हणजे काय, इंटरेस्ट वाला लोन म्हणजे नेमकं काय असतं की बघा आता तुमची जी पण काही कॉलेजची फीस वगैरे असेल ना, ही तुम्हाला बँक काय करेल, एक डिमांड ड्राफ्ट करून देऊन देईल, हे पे तुम्हाला करून देईल. आता बघा
3 वर्षाच्या डिग्रीनंतर तुम्हाला 1 वर्षाचा मोरॅटोरियम पिरियड वगैरे दिला जाईल. म्हणजे या पिरियडमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्याज, कोणत्या प्रकारचा EMI वगैरे भरायची गरज नाही. म्हणजे टोटल तुम्हाला 4 वर्ष देण्यात येईल आणि 4 वर्षानंतर तुमचा EMI सुरू होईल. आणि जे पण काही तुमचं पैसे वगैरे झाले असेल, जी पण काही तुमची 3 वर्षाची 4 वर्षाची फीस झाली असेल, या 3 वर्षाच्या फीसवर कंपाऊंड इंटरेस्ट लावून तुमच्याकडून दर EMI नुसार ते वसूल करण्यात येईल. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं. कंपाऊंड इंटरेस्ट लागतं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पहिला डिमांड ड्राफ्ट घेतला त्या दिवसापासून ते व्याज ते धरत असतं बरं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारचं असतं आपलं एज्युकेशन लोन. आणि याबद्दल तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, यावर सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल. तर 5वा प्रश्न आपला असा आहे की आम्ही बाहेरगावी म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये शिकायला जायचं का? काही फायदा असतो का इथे जाऊन शिकायचा? हो, फायदा तर असतो. पहिला फायदा म्हणजे काय की ॲटमॉस्फिअर चेंज होतं. आपल्या अवतीभोवती जे विद्यार्थी राहतात ना, या विद्यार्थी एकदम हाय ग्रेडेड असतात, म्हणजे उच्च शिक्षण घेऊन आलेले असतात. मग त्यांच्यासोबत राहून, अशा हुशार मुलांसोबत राहून आपल्याला सुद्धा अभ्यास करायची इच्छा होते. त्यानंतर दुसरा असा फायदा आहे की बघा, एज्युकेशन सिस्टीम तर बघा चांगलीच आहे. या मोठ्या मोठ्या सिटीची एज्युकेशन सिस्टीम तर खूप जबरदस्त आहे. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे काय की बघा, या अशा मोठ्या मोठ्या कॉलेजेसला मोठ्या मोठ्या कंपनी, MNC कंपनी रिक्रुटमेंट वगैरे घेऊन येतात. म्हणजे काय की कॅम्पसांच्या खूप सारे येतात आणि कॅम्पस प्लेसमेंट सुद्धा खूप खूप जास्त पॅकेजचे होतात. त्यामुळे जर समजा आपले सर्व काही कन्सेप्ट स्ट्रॉंग असेल, आपल्याला समजा चांगला पॉइंटर वगैरे आपला असेल, तर आपलं सुद्धा प्लेसमेंट वगैरे होऊ शकतं. तुम्हाला बेस्ट सॅलरी ऑफर केली जाऊ शकते. तर हा फायदा होतो. पण तुम्ही म्हणशाल मग मला तर 70% आहे, मग मी बाहेर गावी जाऊ का? अरे बाळा, तुला 70% आहे, मग मला सांग की तुला या मोठ्या मोठ्या सिटीमधलं चांगलं कॉलेज तुला मिळणार आहे का? नाही. मग मला सांगा, 70% घेऊन अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये लोअर लेवलचं, एकदम थर्ड क्लास लेवलचं, एकदम लो दर्जाचं कॉलेज सिलेक्ट करणं, त्याच्यापेक्षा तुमच्या जिल्ह्यामधलं चांगलं कॉलेज सिलेक्ट करणं भाऊ. येतंय का लक्षात तुम्हाला? म्हणजे बघा, मोठ्या मोठ्या सिटीमधलं लोएस्ट लेवलचं कॉलेज घेण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामधील बेस्ट कॉलेज घ्यायचं. तेवढा पैसा पण वाचेल राहण्या खाण्याचा आणि तुम्हाला बेस्ट एज्युकेशन सुद्धा मिळेल. येतंय का? कारण बघा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1-1, 2-2 तरी अशी कॉलेज असतात की त्या ठिकाणी प्लेसमेंट वगैरे चांगल्या पद्धतीने होत असतं. तर मला असं वाटतं तुम्हाला टक्के चांगले असेल तर नक्कीच तुम्ही मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जायला पाहिजे. आणि जर टक्के कमी असेल, खूपच कमी असेल, एकदमच कमी असेल, तर एक काम करा, तुम्ही आपापल्या जिल्ह्यांमध्येच राहा. ठीक आहे, चला, ती गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. तर पुढचा प्रश्न आहे तुमचं ब्रांच सिलेक्शन. आता तुमचं झालं आहे सुरुवात कॅप राऊंडच्या दृष्टिकोनातून. आता तुमची कन्सल्टन्सीची खरी सुरुवात झालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची कोणत्या ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग करायची आहे ही पहिले निवडा. म्हणजे बघा, आता मी मेकॅनिकल आहे, मला ऑटोमोबाईल मध्ये करायचंय का मेकॅनिकल मध्येच राहू द्यायचंय, का प्रोडक्शन करायचंय, का मेटलर्जी घ्यायचंय, का एरोनॉटिकल घ्यायचंय, नेमकं करायचं काय, का डायरेक्टली कॉम्प्युटर मध्ये स्विच होऊन जायचंय, का IT मध्ये करायचंय, इलेक्ट्रिकल वाल्याला IT करायचं, म्हणजे नेमकं तुम्हाला कोणत्या ब्रांच मध्ये आपली इंजिनिअरिंग कंप्लीट करायची हे सुद्धा बघा, हे सुद्धा पहिले एका कागदावर लिहून घ्या. झालं, ब्रांच सिलेक्शन झाली. आणि बघा, माझं फक्त एकच सांगणं आहे की बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त ब्रांच चेंज फक्त या कोरोना पिरियडमुळे ह्या IT कॉम्प्युटर वाल्यांना जो जबरदस्त स्कोप निर्माण झालाय, याच्यामुळे जर तुम्ही फक्त ब्रांच चेंज करत असाल ते थोडंसं चुकीचं आहे. आणि आपण आपल्या आयुष्यातले एवढा वेळ मॅक्सिमम वर्ष जॉबमध्ये घालवत असतो. मग मॅक्सिमम वर्ष अशा एका फील्डमध्ये, अशा एका ब्रांचमध्ये घालवत असेल की जी ब्रांच आपल्याला आवडतच नाही, मग असं जगून काही फायदा नाही. आता बघा, माझी ब्रांच आहे मेकॅनिकल आणि मला मेकॅनिकलचं खूप जास्त एवढं आहे. ठीक आहे, मेकॅनिकलचं मला खूप जास्त पॅशन आहे. तर या पॅशनलाच मी काय बनवून टाकलं, प्रोफेशन बनवून टाकलं. मला ज्याच्यामध्ये आवड आहे ते मी करतोय. ठीक आहे, तर तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड असेल ना ते तुम्ही करा. आणि माझी आवड आहे शिकवण्यामध्ये, वेगवेगळे विषय वाचण्यामध्ये, शिकवण्यामध्ये, मुलांसोबत राहिलं ना की मला खूप जास्त पॉवर मिळते. तर अशा पद्धतीने मी माझा पॅशन जोपासतोय. तर बघा, तुम्ही सुद्धा असं करू शकता. त्यानंतर पुढचा बघा, आता पुढचा पॉईंट तुमचा असा आहे की तुम्हाला नेमक्या कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, कोणती सिटी तुम्हाला ऍडमिशन घ्यायला आवडेल. म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, तुम्हाला कुठे नेमकं शिकायला जायचं आहे या सिटींचे तुम्ही पहिले नावं लिहा. म्हणजे असे 4 ब्लॉक करा, 1, 2, 3, 4 किंवा 5, 6 जेवढे पण तुमच्या सिटी असेल सर्वांचे असे मस्त की ब्लॉक तयार करा. ठीक आहे, हे तर झालं तुमचं. ठीक आहे, आता विषय असा आहे की त्या ठिकाणी राहण्याची, खाण्याची सोय वगैरे तुमची होऊ शकते का हे सुद्धा बघा बरं. त्यानुसार तुम्ही गावं वगैरे सिलेक्ट करा. ठीक आहे, हे पण झालं. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला नेमके किती पर्सेंटेज पडले, तर या पर्सेंटेजवरून मागच्या वर्षी त्या पर्सेंटेजच्या आसपास किती कॉलेजेस क्लोज झालेले आहेत, त्यांचा किती जणांचा कट ऑफ वगैरे लागला आहे, या सर्वांची लिस्ट तुम्हाला तयार करायची. म्हणजे नेमकं काय, आता तुम्हाला असेल समजा 90%. आता 90% तुम्हाला आहे का, मग मागच्या वर्षी 89, 90, 91, 92 अशा 4% कोणकोणते कॉलेजेस क्लोज झालेले आहे या सर्वांची लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी करायची. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या कॉलेजची एवढा कट ऑफ लागला आहे, म्हणजे आपल्या पर्सेंटेजच्या आसपास जे पण काही कट ऑफ लागले ना या सर्वांची लिस्ट तयार करा. ठीक आहे, झाली, सर्वांची लिस्ट वगैरे तयार करून झाली. मग आता काय करशाल, मग आता एक काम करा, त्या कॉलेजची फीस किती आहे ती फीस बाजूला लिहा. त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट किती पर्सेंट झालेला आहे ते बघा. त्यानंतर त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भेटण्याचा प्रयत्न करा किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल तर त्याला सुद्धा विचारून बघा की काय होतं बाबा, शिकवलं वगैरे जातं का रे भाऊ, कसं होतं, काय होतं, सर्व काही त्याला विचारा. सगळी माहिती काढा त्या कॉलेजबद्दल, डिटेल्स सर्व जी पण काही बारीक सारीक माहिती असेल ती सर्वांची काढा. मग आता बघा,
काय बघा की कोणत्या ठिकाणी राहण्याची सुविधा आपल्याला इझी होऊन जाते, ठीक आहे ना. मग एक काम करायचे, जे कॉलेज तुम्हाला वाटतं की अरे या कॉलेजचं प्लेसमेंट बोगस आहे, कट. नंतर अरे या कॉलेजचं टीचिंग स्टाफ एकदमच बोगस आहे, कट. अरे या कॉलेजची फीस खूप जास्त आहे, हे आपल्याला काही परवडणार नाही, कट. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कॉलेजेस कॅन्सल करत चला की कुठे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज कमी का, कुठे राहण्याची सोय होऊ शकत नाही का, म्हणजे जे पण काही प्रॉब्लेम वगैरे असेल ना, तुम्हाला असं काही वाटलं की फीस वगैरे खूप जास्त आहे, ते कॉलेजेस तुम्ही कट करत चला. आता जे पण काही कॉलेजेस उरले आहे त्याला व्यवस्थित एका कागदावर लिहून घ्या. झालं. आता हे कॉलेज आपण निवडलेले आहे, ठीक आहे. आणि बघा बरं बाळांनो की हे जे कॉलेजेस तुम्ही लिहिलेले आहे ना, हे तुमच्या पर्सेंटेजच्या आसपासच पाहिजे. नाही तर मला आहे 90 आणि म्हणतो VJTI COEP, अरे भाऊ नाही लागणार रे भाऊ तुमचा नंबर. वालचंद, अरे नाही रे बाबा अशा कॉलेजला तुमचा नंबर लागणार नाही. त्यांचा विचार सुद्धा करू नका, कारण प्रेफरन्स खूप खूप महत्वाचा आहे आणि या सर्व गोष्टीवरून तुम्हाला ठरवायचा आहे तुमचा प्रेफरन्स. काय ठरवायचा आहे तुमचा प्रेफरन्स. आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आता प्रेफरन्स लावताना एक विचार करा की अरे मागच्या वर्षी या कॉलेजमध्ये एवढ्या फर्स्ट इयरच्या सीट भरल्या गेल्या, म्हणजे अरे मॅक्सिमम सीट भरल्या गेल्या का, अरे वा रे वा, मग कॉलेज चांगलं असेल, काहीतरी रेप्युटेशन असेल, ठीक आहे ना, असं विचार करा. त्यानंतर काही कॉलेजला मायनॉरिटी असते आणि आपण मायनॉरिटीमध्ये बसतो का याचा पण विचार करा. जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये बसत असाल तर ते कॉलेजला वरती प्रेफरन्स द्या. येतं आहे का लक्षात तुम्हाला. त्यानंतर बघा आता TFWS वगैरे असतं का, तर बघा बाळांनो की डायरेक्ट सेकंड इयरला TFWS असतं, पण खूप क्वचितच कॉलेजला. याबद्दल सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधले असतील, आता ओपन आणि EBC, आता त्यांच्याजवळ दोघी असेल म्हणजे EBC सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहेच, बरोबर आहे. मग असा विद्यार्थी EBCच्या जागांसाठी सुद्धा पात्र असतो आणि ओपनच्या जागांसाठी सुद्धा पात्र असतो. मग ज्या ठिकाणी EBCची जागा जास्त असेल किंवा ओपनच्या जागा जास्त असेल या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रेफरन्स वगैरे वरचा देऊ शकता. येतं आहे का लक्षात. या सर्व गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्या आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काही कन्फ्युजन वगैरे असेल ना, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, ठीक आहे. तर ही झाली गोष्ट आपली. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती खूप कमकुवत आहे, खूप गरिबीची परिस्थिती आहे, खूप इकॉनॉमिकल कंडिशन वाईट आहे, पण जिद्द खूप जबरदस्त आहे, आपल्याला तर शिकायचंय, मग अशा विद्यार्थ्यांनी मी तुम्हाला सांगतो की समाज कल्याणचे हॉस्टेल वगैरे तुम्ही सर्च करा, ठीक आहे ना. समाज कल्याण हॉस्टेल बद्दल एक डिटेल जबरदस्त व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याचे फॅसिलिटीज काय, राहणं खाणं मोफत वगैरे सर्व मोफत असतं. मग कशा प्रकारे आपण ऍडमिशन घ्यावी हे सर्व काही मी त्या ठिकाणी डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि बघा जर तुमचं समाज कल्याणमध्ये ऍडमिशन नाही झालं तर विद्यार्थी सहाय्यक समिती अशा बऱ्याचशा समित्या वगैरे अशा बऱ्याचशा संस्था वगैरे आहे की जे विद्यार्थ्यांना खूप कमी दरात अल्प दरामध्ये ऍडमिशन वगैरे देतात. त्यांची राहण्याची खाण्याची पिण्याची सर्व सोय तेच करतात, ठीक आहे ना. तर अशा हॉस्टेलचा सुद्धा आढावा घ्या. अशा हॉस्टेलमध्ये तुम्हाला बऱ्याचशा स्कॉलरशिप सुद्धा वगैरे मिळत असते, ठीक आहे ना. चला नंतर SC आणि ST कॅटेगरी वाल्यांना तो जबरदस्त फॅसिलिटीज आहे. तुम्हाला हॉस्टेल मिळणार म्हणजे मिळणारच, नाही तर तुम्हाला स्वाधार योजना आहे. या स्वाधार योजनेअंतर्गत तुम्हाला बरेचसे स्कॉलरशिप सुद्धा तुमच्या अकाउंटवर वगैरे येऊन जाते, ठीक आहे. यात तुम्हाला सर्व काही गोष्टी वगैरे समजल्या असेल तर या सर्व गोष्टींचा अनुसरून तुम्ही तुमचा प्रेफरन्स वगैरे द्यायचा आहे, ठीक आहे. आणि बघा अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की बरेचशा कॉलेजेसला बरेचशा हॉस्टेलमध्ये काय असतं माहिती का, कमवा आणि शिका योजना. म्हणजे काय की तुम्हाला बऱ्याचशा अशा काही कार्यक्रम वगैरे असतात, त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं काम करावं लागतं आणि तुम्हाला त्याचे पैसे सुद्धा मिळतात. म्हणजे कमवा आणि शिका ह्या योजना असतात. म्हणजे या अंतर्गत तुम्ही थोडंसं काम करून पार्ट टाइम काम करून तुम्हाला बरेचसा पैसे वगैरे तुम्हाला मिळून जातात. तर प्रत्येक कॉलेजला ही योजना असते. तर तुम्ही तुमच्या कॉलेजला भेट द्या, ज्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन वगैरे झालं त्या ठिकाणी जाणे भेट द्या की सर ते कमवा आणि शिका योजनेबद्दल मला थोडीशी माहिती हवी होती, असं विचारा. तुम्हाला सर्व काही गायडन्स वगैरे करतील आणि म्हणजे तुमचा अर्निंग सुद्धा तुमची काही ना काही स्टार्ट होऊन जाईल, ठीक आहे. ही तुमची झाली फक्त ज्यांची परिस्थिती बिकट आहे याच विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे ना. चला तर पुढचा पॉईंट असा आहे की अजून सुद्धा कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली नाहीये. मग त्याआधी तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट्स हे तयार करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल ना त्यावेळेस काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. आणि बघा जर तुमच्या डॉक्युमेंट्सवर काही नावात वगैरे स्पेलिंग मिस्टेक वगैरे काही झाले असेल, बर्थ डेट वगैरे काही चुकीची झाली असेल तर हे सुद्धा व्यवस्थित चेक करून घ्या, नाही तर ऐन टायमाला भरपूर प्रॉब्लेम्स वगैरे येतात बरं. आणि बघा जर असं काही झालं असेल तर ॲफिडेव्हिट वगैरे करून घ्या किंवा शक्य झालं तर नवीन काढून घ्या, ठीक आहे. चला आणि बघा ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील हे प्रायव्हेट जॉब करता अशा विद्यार्थ्यांनी शक्य झालं तर उत्पन्न थोडंसं कमीच दाखवा. म्हणजे काय 1 लाखापेक्षा कमी जर असं असेल तर तुम्हाला नक्कीच समाज कल्याणचे हॉस्टेल वगैरे मिळू शकता. आणि बघा ज्यांचं उत्पन्न दाखल्यावर उत्पन्न कमी असतं त्यांना जास्त प्रायोरिटीज असतात समाज कल्याणचे हॉस्टेल मिळण्याला किंवा गव्हर्नमेंट हॉस्टेल मिळण्याला किंवा गव्हर्नमेंट एडेड हॉस्टेल मिळण्याचे मॅक्सिमम चान्सेस अशा विद्यार्थ्यांना असतात, ठीक आहे. चला आता पुढचा पॉईंट असा आहे की BE करावं का BTech करावं, दोघांमध्ये नेमका काय फरक आहे. तर याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कॉलेज एखाद्या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतं ते कॉलेज तुम्हाला BE ची डिग्री ऑफर करतं आणि जे कॉलेज ऑटोनॉमस असतं स्वतःचं असतं म्हणजे त्यांना स्वतःच्या सिलेबस मध्ये चेंज करण्याचा सर्व अधिकार वगैरे असतो, ठीक आहे ना. सर्व अधिकार त्या कॉलेजेसला असतात. तर या कॉलेजला आपण म्हणतो ऑटोनॉमस, जे तुम्हाला BTech ची डिग्री ऑफर करतं. शक्य झाल्यास ऑटोनॉमस कॉलेजमधून डिग्री ट्राय आउट करा, ठीक आहे ना. असं तुम्हाला पर्सेंटेज तेवढी असेल तरची गोष्ट बरं, नसेल तर मग त्याला काही पर्यायच नाही, ठीक आहे ना. चला आता पुढचा प्रश्न, पुढचा पॉईंट, रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना व्यवस्थित भरा, कोणत्याही प्रकारच्या चुका वगैरे करू नका. तुमचे जे डॉक्युमेंट्स अपलोड करशाल याचा व्यवस्थित फोटो घ्या, त्याला व्यवस्थित कॉम्प्रेस वगैरे करा,
आणि छान छान सुंदर सुंदर पद्धतीने अपलोड वगैरे करा, ठीक आहे ना. कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि या ठिकाणी मला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती असेल. पहिली म्हणजे ई स्क्रुटिनी आणि दुसरी म्हणजे प्रत्यक्ष स्क्रुटिनी. आता ई स्क्रुटिनी म्हणजे नेमकं काय, की तुम्हाला काय करायचंय, डॉक्युमेंट्स तुम्हाला स्वतःलाच अपलोड करायचे आहे आणि स्वतःलाच व्हेरीफाय करायचे. म्हणजे स्वतःला व्हेरीफाय करायचे म्हणजे काय, अरे मी सर्व काही व्यवस्थित अपलोड केलं का बघ बरं, हा बरोबर आहे, बरोबर झालं आपलं काम. आणि जर समजा काही क्युरी आली की तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला मेसेज वगैरे येईल की भाऊ तू याच्यामध्ये अशी अशी चुकी झालेली, बरं लवकर करेक्ट करून का टाक बरं तू, असं म्हणजे तुम्हाला एक मेसेज वगैरे येऊन जाईल. आणि मेसेज आला की तुम्हाला ती क्युरी ऑनलाईनच तुम्हाला सबमिट करावी लागेल. झालं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी दुसरी मेथड म्हणजे प्रत्यक्ष स्क्रुटिनी ही मेथड निवडली असेल त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन फॅसिलिटेशन सेंटरला जावं लागतं आणि त्यांना दाखवावं लागतं, हे घ्या, हे माझे डॉक्युमेंट्स आहे, ओरिजिनल वाले डॉक्युमेंट्स, आणि हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि हे माझे अपलोड केलेले डॉक्युमेंट्स मध्ये सर्व काही व्हेरीफाय वगैरे करता, सर्व काही चेक करता आणि मग तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह केला जातो. ठीक आहे. ई स्क्रुटिनी आणि प्रत्यक्ष स्क्रुटिनी, ज्यांच्याकडे मोबाईल वगैरे असेल, मस्त की लॅपटॉप वगैरे सर्व काय असेल ना, त्यांनी ई स्क्रुटिनी निवडायची टेन्शन घ्यायचं नाही. फक्त फॉर्म भरताना काही चुका वगैरे करायच्या नाही. जसं मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स करेल की फॉर्म वगैरे कसा भरता, सर्व काही सांगेल, काहीही काळजी करू नका. त्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे की ऑप्शन फॉर्म भरताना कोणकोणत्या चुका टाळाव्या, मला सर्व काही मी सांगून दिलेलं आहे. आणि याबद्दल एक जबरदस्त व्हिडिओ मी बनवला की ऑप्शन फॉर्म नेमका कसा भरावा, तो व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या मित्राने हे कॉलेज टाकले म्हणून मी ते कॉलेज टाकतो, असं करू नका रे बाळांनो. आणि सर्वात अजून एक दुसरी महत्त्वाचा पॉईंट असा आहे की बघा तुम्हाला जर समजा 90% असेल तर 89 ते 91-92 याच रेंजचे तुम्ही कॉलेज वगैरे कट ऑफ बघा. नाही तुम्ही म्हणता मला 90% मी टाकतो 98% वाला 99% वाला COEP, अरे वा रे वा, असं करू नका रे बाळांनो. कारण प्रेफरन्स जर तुमचा वाया गेला तर भरपूर नुकसान होतं. कारण बघा तुम्हाला पण 90% आहे, दुसऱ्या मुलाला पण 90% आहे, याला पण 90%, याला पण 90%. आता या विद्यार्थ्याने काय केलं माहिती का, पहिले COEP, मग VGTI, मग वालचंद वगैरे असे मोठे मोठे कॉलेजेस टाकले, तिचा कट ऑफ खूप जास्त लागणार आहे. आणि या विद्यार्थ्याने काय केलं माहिती का, की असेच कॉलेज टाकले की ज्या कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागू शकतो. ठीक आहे. तर बघा एखाद्या कॉलेजचा कट ऑफ लागला 90% आणि या भाऊने टाकलंय ते वरती 1 नंबरवर किंवा 2 नंबरवर, तर याला ते कॉलेज मिळून जाईल. आणि या भाऊने ते टाकलं 10व्या नंबरवर, तर याला ते कॉलेज वगैरे मिळणार नाही. ही सर्वात मोठी चुकी तुम्ही करू नका. प्रेफरन्स व्यवस्थित लावा. आता पुढचा असा पॉईंट आहे की बघा एक काम करा, तुम्ही जी पण काही लिस्ट वगैरे बनवशाल ना, त्या लिस्टमध्ये 1-2 कॉलेज अशी ठेवा की ज्या कॉलेजला तुमचा 100% नंबर लागूनच जाईल. येतंय का लक्ष तुम्हाला, बघा बरं ही गोष्ट लक्ष ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट या. 1-2 कॉलेज अशी टाका की ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागून जाईल, 100% लागून जाईल. ठीक आहे ना. म्हणजे बघा तुम्हाला 90% का, मग 89, 88 वर ज्यावर जे कॉलेजेस कट ऑफ वगैरे झाले होते ना, क्लोज झाले होते ना, त्या कॉलेजचे नाव तुम्ही टाकून द्या, जे चांगले पाहिजे बरं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळालं तर तुम्ही थोडंसं मान्य वगैरे करू शकता. मग आता काय करायचं, तुम्हाला जर ते कॉलेज लागून गेलं, मग एक काम करायचं, तुम्हाला जे पण काही कॉलेज मिळालं आहे ते तुमचं सेफ राहील. ते काय राहील, तुमचं सेफ राहील. कारण काही मुलं काय करतात माहिती का, सर्व गव्हर्नमेंट पहिल्या त्यांचा काही लागत नाही, मग दुसऱ्या वेळेस ते पुन्हा फॉर्म भरतात आणि दुसऱ्या वेळेस सर्व जागा म्हणजे 80% जागा या भरल्या गेलेल्या असतात. मग या 20% त्याचा काही नंबर लागत नाही, भाऊला काही कॉलेज मिळत नाही, भाऊ बिचारा रडत बसतो. 90%, 92% म्हणून सुद्धा पुढे रडताना मी बघितलेले आहे बरं. लक्ष ठेवा ही गोष्ट. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचंय की पहिल्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना असे पण कॉलेज टाकून द्या की त्या ठिकाणी तुमचा नंबर लागून जाईल. ठीक आहे ना. छोटे मोठे कॉलेज वगैरे टाकून द्या. छोटे मोठे म्हणजे काय, की जे तुम्हाला पाहिजे आहे असे बरं. ठीक आहे ना. चला ते कॉलेज टाकून द्या. म्हणजे जर त्या कॉलेजला नंबर लागला पण तुम्ही काय करायचं, टाकायचं नॉट फ्रीज करायचं. काय करायचं, नॉट फ्रीज, ऑप्शन फॉर बेटरमेंट यावर क्लिक करायचं. म्हणजे तुम्ही पुढच्या राऊंडला तयार राहाल, पुढचा राऊंड तुम्ही ट्राय करू शकता. आणि जर समजा पुढच्या राऊंडला तुम्हाला त्यापेक्षा बेस्ट कॉलेज मिळून गेलं तर आनंदाची गोष्ट आहे, पण नाही मिळालं तर हे कॉलेज तुमचं सेफ राहील, हे कॉलेज तुमचं सेफ राहील. पण ज्या विद्यार्थ्यांनी टाकलंच नाही त्यांना तर कॉलेजच मिळणार नाही, यांचा विषय गंभीर होऊन जाईल. आलं लक्षात तुम्हाला. त्यामुळे 1-2 कॉलेजेस टाकून ठेवा तुमच्या सपोर्टला. ठीक आहे ना, सपोर्ट सिस्टम म्हणून. ठीक आहे. चला ही पण गोष्ट तुमची क्लिअर झाली. आणि ऑप्शन फॉर्म भरताना आपण आपल्या स्वतःच्या हातानेच भरा, दुसऱ्याला सांगू नका. कारण एक पण ऑप्शन इकडे तिकडे झाला तर आयुष्याचं बरबादी बरं, पुढचे 3 वर्ष रडत बसावं लागेल. लक्षात ठेवा. आणि बघा लक्ष ठेवा की पहिल्या नंबरला जे पण काही तुम्ही ऑप्शन टाकणार आहे, जर तेच नंबर आपल्याला लागून गेला तर त्याला म्हणतात ऑटो फ्रीज. त्याला काय म्हणतात आपण, ऑटो फ्रीज. म्हणजे पहिल्या नंबरला जे पण काही आपण कॉलेज टाकलं आहे ते आपल्याला घ्यावंच लागेल. जर ते आपण घेतलं नाही तर आपण कॅप राऊंड या प्रोसेस मधून बाद होऊ, आपल्याला सेकंड राऊंड वगैरे ट्राय करता येत नाही. ठीक आहे. तर पहिलं जर समजा कॉलेज तुम्हाला मिळालं हे तुम्हाला घ्यावंच लागेल. ठीक आहे. आणि समजा दुसरं, तिसरं, 5वं, 6वं असं काही पण मिळालं तर तुम्ही त्याला काय करू शकता, तर तुम्हाला पाहिजे असेल तेच कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही त्याला फ्रीज करू शकता. तुम्ही त्याला सेल्फ फ्रीज करू शकता. फ्रीज केलं म्हणजे काय, की जायचं त्या कॉलेजला, डॉक्युमेंट द्यायचे, ऍडमिशन घेऊन घ्यायचं, मस्त घरी बसायचं. ठीक आहे, झालं. आणि जर समजा तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसरं बेटर कॉलेज पाहिजे असेल, सेकंड राऊंड तुम्हाला ट्राय करायचं असेल, त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे असेल, आता जे मिळालेलं आहे ना ते तर मला मान्य आहे, पण मला असं वाटतं की दुसऱ्या राऊंडला याच्यापेक्षा चांगलं मिळालं तर छान होऊन जाईल. ठीक आहे ना. मग तुम्ही दुसरा राऊंड ट्राय करू शकता.
शकता. अशा वेळेस तुम्ही नॉट फ्रीज ऑप्शन फॉर बेटरमेंट यावर क्लिक करायचंय, म्हणजे तुम्ही सेकंड राऊंड साठी इलिजिबल असाल. आणि सेकंड राऊंड मध्ये बघा तुम्ही जे पण कॉलेज वगैरे टाकशाल ना त्याच्या सर्वात शेवटी पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुम्हाला दिसून जाईल. म्हणजे काय की जर समजा जे पण काही कॉलेज वगैरे तुम्ही टाकले आहे सेकंड राऊंडला त्याच्यामध्ये नंबर तुमचा नाही पण लागला तर तुमचं पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज हे तुमचं सेफ राहील अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तुमचे 2 कॅप राऊंड होतील आणि तिसरा असेल तुमचा काउन्सिलिंग राऊंड, तिसरा असेल तुमचा काउन्सिलिंग राऊंड. आता काउन्सिलिंग राऊंड म्हणजे काय, आता ज्या पण काही उरल्या सुरलेल्या ऍडमिशन असतात, ज्या उरले सुरलेले सीट वगैरे त्या ठिकाणी जागा ज्या असतात या काउन्सिलिंग राऊंड मध्ये भरल्या जातात. आता मला सांगा गव्हर्नमेंट ऑटोनॉमस वगैरे किंवा मोठे मोठे जे कॉलेजेस वगैरे आहे हे तर पहिल्या दुसऱ्यालाच भरून जातात, बरोबर ना. मग यांच्यामध्ये जागा उरतच नाही. उरता कुठे, जे लो लेवलचे कॉलेज असतात, मिडल लेवलचे कॉलेज असतात त्याच्यामध्ये थोड्या थोड्या जागा वगैरे उरतात. मग ज्या ठिकाणी जागा उरल्या असेल त्या ठिकाणी जायचं, जागा वॅकेंट असेल तर आपल्याला ऍडमिशन मिळून जाईल. डायरेक्ट कॉलेजला जायचं, डॉक्युमेंट द्यायचे, पैसे जे सांगेल द्यावं लागतं बरं. त्या ठिकाणी पैशांची डिमांड वगैरे करू शकता, थोडंसं डोनेशनची डिमांड सुद्धा ते करू शकता बरं. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. मग काउन्सिलिंग पर्यंत जाऊच नका असं मला वाटतं. ठीक आहे ना, फर्स्ट सेकंड मध्येच बघा जे मिळालं ते नशीब माना. ठीक आहे ना, बघा जे कॉलेज तुम्ही टाकशाल हे व्यवस्थित त्यांचा प्रेफरन्स वगैरे व्यवस्थित ठेवा, सर्व काही व्यवस्थित ठेवा. आणि मला असं वाटतं की वरील ज्या पण काही स्टेप्स मी तुम्हाला सांगितलं आहे सर्वांचं पालन जर तुम्ही करशाल तर नक्कीच तुम्हाला खूप खूप सारा फायदा वगैरे होऊन जाणार आहे. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी खूप सारा हेल्पफुल ठरला असेल. तुमची कन्सल्टन्सीची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही काही डाऊट वगैरे असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. एखाद्या वेळेस मी लाईव्ह सुद्धा येऊन जाईल, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देऊ शकेल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, माझा फक्त एवढाच प्रयत्न होता की माझं जे कुटुंब आहे युट्यूबचं परिवाराचं आपलं सर्व जे कुटुंब वगैरे आहे माझ्या प्रत्येक भाऊ बहिणीपर्यंत हा मेसेज पोहोचावा, ही संपूर्ण माहिती पोहोचावी जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होऊ शकेल. आणि बघा तुमच्या सर्वांचा फायदा वगैरे झाला असेल फक्त एक लाईक करून द्या. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल फक्त सबस्क्राईब करत चला, कारण मला खूप मोटिवेट मिळतं. कारण तुम्हीच आहे मला वरती नेणारे आणि तुम्हीच आहे मला सपोर्ट सिस्टीम बनणारे. ठीक आहे, तर तुमचं प्रेम असंच राहू द्या. मी तुमच्यासाठी सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओ वगैरे घेऊन येत राहील. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तर आज आपण बघणार आहोत भारतातील सर्वोत्तम टीचिंग ऍप फिलो ऍप, ज्यामध्ये तुम्ही इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दिवसातून फक्त 4 तास शिकवून महिन्याला 20,000 रुपयांपर्यंत कमावू शकतात. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही हव्या त्या वेळेमध्ये काम करू शकतात आणि विद्यार्थ्यांनी जे पण काही प्रश्न विचारलेले आहे त्यांची उत्तर देऊन त्यांची उत्तर त्यांना समजावून तुम्ही महिन्याला 20,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा कमवू शकतात. तुम्ही दिवसामधून हव्या त्या वेळेमध्ये तुमचे आवडते विषय निवडून त्या विषयांबद्दलची सर्व प्रश्नांची उत्तर देऊन पैसे कमवू शकतात. यामध्ये वेळेची लिमिट नाही किंवा पैसे कमावण्याची सुद्धा लिमिट नाही. तुम्हाला फक्त विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना समजावून सांगायची आहे. मग आता जास्त वेळ न घालवता आत्ताच डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा फिलो ऍप आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरीफाय करा आणि त्यामध्ये साइन अप केल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते विषय निवडून घ्या. त्यामध्ये तुम्हाला फक्त एक छोटासा व्हिडिओ इंट्रोडक्शन म्हणून तुम्हाला सेंड करावा लागेल आणि त्यानंतर एक छोटासा डेमो क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला द्यावं लागेल. हे झाल्यानंतर 48 तासानंतर तुमची प्रोफाईल ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि मग ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्यावेळेला लाईव्ह येऊन तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात. आणि जेवढे तुम्ही प्रश्न द्याल, जेवढे विद्यार्थ्यांसोबत तुम्ही बोलाल तेवढं तुमचं पेमेंट वाढत जाईल. आणि अशा प्रकारे एखाद्या महिन्यात जी पण काही तुमची अर्निंग झाली असेल ती तुमच्या पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला तुमच्या अकाउंट मध्ये येऊन जाईल. तर लवकरात लवकर डाउनलोड करा फिलो ट्युटर